ओके, यातला काही भाग मागच्या एका व्हिडिओमध्ये रिपीट व्हायची शक्यता आहे, कारण तो मी व्हिडिओ CET-साठी बनवला होता आणि तो तुम्हाला दिला आहे. त्यातला थोडा भाग मी रिपीट करतो. एखाद्या गोष्ट रिपीट तुम्ही नोट डाऊन केली तरी काही प्रॉब्लेम नाही, नुकसान नाही. तुम्हाला वाटलं तर रिपीट झालेलं आहे तर नोट डाऊन नाही केलं तो पोर्शन तरी पण काही प्रॉब्लेम नाही. बघा, आपण आतापर्यंत टाइप्स ऑफ मटेरियल्स या कॉन्टेक्स्टमध्ये, इलेक्ट्रिक फील्डच्या कॉन्टेक्स्टमध्ये तर 3 प्रकारचे मटेरियलचे टाईप होतात. एक आहे कंडक्टर, एक आपण म्हणतो इन्सुलेटर, आणि अजून एक आहे सेमी कंडक्टर. ओके, तर कंडक्टर काय, तुम्हाला हे काही नवीन नावं नाही आहेत. कंडक्टर तुम्ही लहानपणापासून ऐकत आले. कंडक्टर म्हणजे काय, गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी, बॅड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. हे बघूयात आपण काय. व्हॉट इज कंडक्टर? दिस इज ऑब्वियसली इट ट्रान्सफर्स पोटेन्शियल फ्रॉम वन पॉइंट टू अनदर पॉइंट. हा एक पॉइंट आहे. दुसरा पॉइंट काय, ह्याच्यामध्ये फ्री इलेक्ट्रॉन्स असतात. याच्यामध्ये काय असतं, फ्री इलेक्ट्रॉन्स नसतात. ठीक आहे ना, मी इलेक्ट्रॉन्स नसतात म्हणतोय का? नाही, फ्री इलेक्ट्रॉन्स नसतात. इलेक्ट्रॉन तर असायलाच पाहिजे, त्याशिवाय तो ॲटम स्टेबलच राहणार नाही. इलेक्ट्रॉन तर असतात पण फ्री नसतात. म्हणजे जे काही इलेक्ट्रॉन्स असतात ते टाईटली बाउंड असतात. म्हणजे हे इलेक्ट्रॉनची व्हॅलन्सी फुलफिल करण्यासाठी असतात. त्यांचे ॲटॉमिक बाउंडिंग, एकमेकांच्या इंटर ॲटॉमिक बाउंडिंगमध्ये जे लागतात ते इलेक्ट्रॉन तेच काम करतात. आणि ते ह्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन टाईटली बाउंड असतात. त्यामुळे कंडक्टरमध्ये काय होतं, वरचे व्हॅलन्स इलेक्ट्रॉन जे असतात ते बाहेरचे इलेक्ट्रॉन्स असतात, दे आर लूजली बाउंड, दे आर फ्री टू मूव्ह फ्रॉम वन पॉईंट टू अनदर पॉईंट इन द कंडक्टर. असं नाही की ते कंडक्टर सोडून बाहेर जाऊ शकतात, असं नाही. कंडक्टर सोडून बाहेर जाण्यासाठी त्यांना एनर्जी लागते. ठीक आहे, पण कंडक्टरमध्ये दे आर फ्री टू मूव्ह. सेमी कंडक्टरमध्ये काय होतं, सेमी कंडक्टरमध्ये नॉर्मल ऑपरेशनमध्ये दे आर इन्सुलेटर्स. म्हणजे काय, ह्याच्यामध्ये पण इथे तुम्ही फ्री इलेक्ट्रॉन्स किंवा तो म्हणतो नो फ्री इलेक्ट्रॉन्स ना. ओके, ह्याच्यामध्ये काय, ह्याच्या पण इनिशियली नो फ्री इलेक्ट्रॉन्स असतात. ओके, पण मग सेमी कंडक्टर का म्हणतो याला, का तर ह्याच्यावर आपण काहीतरी प्रक्रिया केली, ह्याला हीटिंग केलं म्हणा किंवा डोपिंग म्हणतात, ह्याच्यात काहीतरी झोल केला तर काय होतं, यातले काही इलेक्ट्रॉन्स फ्री होतात. सम नंबर, सध्या तर नो फ्री इलेक्ट्रॉन्स इन प्युअर स्टेट. जेव्हा हे सेमी कंडक्टर प्युअर असतात तेव्हा त्याच्यामध्ये फ्री इलेक्ट्रॉन्स नसतात, सगळे टाईट असतात. पण ओके, इलेक्ट्रॉन्स कॅन बी मेड फ्री. Therefore, this can act as a conductor. ओके, तर सेमी कंडक्टर आपल्यासाठी वेगळा चॅप्टर आहे. आपण तो सेपरेट चॅप्टर तेव्हा डील करू. आता मी याच्या पुढे काहीही बोलत नाही. आय जस्ट क्लोज सेमी कंडक्टर राईट हिअर. राईट नाव मी फोकस करतो या दोघांवर. त्यातल्या त्यात आपण पहिल्यांदा कंडक्टरवर चर्चा जास्त करू. बघा, कंडक्टरमध्ये काय असतो, मी मगाच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये हे बघितलं असेल. कंडक्टरमध्ये इलेक्ट्रॉन्स फ्री असतात, पळायला मोकळे असतात, पळायला घट्ट बांधलेलं नसतं त्यांना. तर काय होतं, इकडनं जर इलेक्ट्रिक फील्ड लावलं असं, हे बाहेरचं इलेक्ट्रिक फील्ड आहे, तर काय होतं, या इलेक्ट्रिक फील्डमुळे इलेक्ट्रॉनला फोर्स लागतो. आणि तो फोर्स कसा असतो, F इज इक्वल टू EQ ना. क्यू चार्ज ऑन इलेक्ट्रॉन स्मॉल असतो. F इज इक्वल टू स्मॉल EE, मायनस साईन का, कारण चार्ज ऑन इलेक्ट्रॉन इज निगेटिव्ह. आणि मायनस साईनमुळे काय होतं, फोर्स आणि ईची डायरेक्शन उलटी असते. त्यामुळे या इलेक्ट्रॉनवर ईच्या उलटा दिशेला फोर्स लागतो, असा लागतो. ओके, म्हणून काय होतं,
सगळे इलेक्ट्रॉन्स लेफ्टला जातात, लेफ्टला ड्रिफ्ट होतात. ओके, म्हणजे तुम्हाला झालं काय, सगळे इलेक्ट्रॉन लेफ्टला आले म्हणजे सगळा निगेटिव्ह चार्ज इथं आला आणि इथं गेले ना म्हणजे पॉझिटिव्ह चार्ज इथं आला. कळतंय? ओके, आता ह्याच्याने झालं काय, हे बाहेरनं ई असा काहीतरी होता, हा बाहेरचा ई होता, पण आता ह्याच्या आतनं इलेक्ट्रॉन आणि पॉझिटिव्ह चार्ज याचं सेपरेशन झाल्यामुळे या कंडक्टरच्या आत अजून एक चार्ज तयार झाला. कळतंय? तो चार्ज अजून एक इलेक्ट्रिक फील्ड तयार झालं. लक्षात घ्या, इलेक्ट्रिक फील्ड कधी पण पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह असतं ना. पॉझिटिव्हमधून बाहेर निघतं लाईन्स, निगेटिव्हमध्ये जातं. मग ह्याला काय म्हणतो मी, ई एक्सटर्नल म्हणतो आणि ह्याला म्हणतो ई इंटरनल. तर हे अशा प्रकारे ॲडजस्ट होतं की ई एक्सटर्नल बिकम्स इक्वल टू ई इंटरनल. त्यामुळे काय होतं, ई नेट इनसाइड द कंडक्टर, हा तुकडा कंडक्टरचा आहे, इनसाइड द कंडक्टर ई नेट काय होतो, 0. फार इम्पॉर्टंट गोष्ट आहे. इलेक्ट्रिक फील्ड कंडक्टरच्या आतमध्ये कधीही ब्लाइंडली 0 असतं. का 0 असतं? कारण त्यांचे इलेक्ट्रॉन्स फ्री होतात मूव्ह करायला. बरं, इन्सुलेटरमध्ये असं होतं का? होत नाही. इन्सुलेटरमध्ये काय होतं, बाहेरनं जर इलेक्ट्रिक फील्ड लावलं तरी इलेक्ट्रॉन्सवर ते फोर्स लावतो इलेक्ट्रिक फील्ड, पण त्या फोर्सनी हा इलेक्ट्रॉन हलू शकत नाही कारण हा टाईटली बाउंड आहे. त्यामुळे काय होतं, हा इलेक्ट्रॉन हलतच नाही, मूव्ह होत नाही. त्यामुळे असं चार्ज पोलरायझेशन होतच नाही त्यामध्ये. त्यामुळे आत इंड्युस्ड इलेक्ट्रिक फील्ड आत तयार होतच नाही इन्सुलेटरमध्ये. त्यामुळे इन्सुलेटरमध्ये इलेक्ट्रिक फील्ड, ह्याच्यामध्ये नेट इलेक्ट्रिक फील्ड इनसाइड इज नॉट 0. कशामध्ये? इन्सुलेटरमध्ये. पण याच्यामध्ये नेट इलेक्ट्रिक फील्ड इनसाइड बरं का, आतलं म्हणतोय मी. नेट इलेक्ट्रिक फील्ड आतलं काय आहे, 0 असतं. हे बहुतेक मागच्या एका व्हिडिओमध्ये आलेलं आहे, ऑलरेडी आला असेल, वेल अँड गुड, तेव्हा तुम्ही लिहिलं असेल, चांगलं आहे. आता फक्त रिवाईज करा. हे नवीन आत्ता पहिल्यांदा ऐकलं आहे असं वाटत असेल तर हे परत लिहून घ्या. कळतंय? बघा, पुढे आपण चर्चा करू. आता एक फेमस क्वेश्चन JEE मध्ये आला होता, 2002 साली आला होता. त्यानंतर तो फार फेमस झाला, बऱ्याच ठिकाणी तो परत रिअपिअर झाला. बघूयात काय त्यांनी काय म्हणलं होतं की एक क्वेश्चन असा होता, एक्झाम्पल, एक न्यूट्रल कंडक्टर आहे, मेटल्स आर कंडक्टर ना, गुड कंडक्टर्स. ओके, आणि बाहेरनं इलेक्ट्रिक फील्ड असं लागतंय. तर क्वेश्चन होता की इलेक्ट्रिक फील्डची डायरेक्शन कशी असते. म्हणजे इलेक्ट्रिक फील्ड त्याने 4 ऑप्शन दिले होते. हा ऑप्शन ए होता, असं इलेक्ट्रिक फील्ड लाईन जातात कंडक्टरमधनं, का असे जातात, हा बी ऑप्शन होता, का हा ऑप्शन सी होता, का ऑप्शन डी होता. हा फेमस क्वेश्चन आला होता. यातला चूज करा, करेक्ट ऑप्शन कुठला आहे, इलेक्ट्रिक फील्ड लाईन क्वेश्चन होता. ओके, तर ह्याचा आन्सर आहे सी. का? सगळ्यात पहिल्यांदा इलेक्ट्रिक फील्ड जर आत कंडक्टरच्या, हा कंडक्टर आहे ना, हा काय आहे, न्यूट्रल कंडक्टर, त्याचा आन्सर सी होतं. हा JEEचा क्वेश्चन आहे, 2002 साली आला होता. त्यानंतर हा फार फेमस झाला. तर सिंपल आहे बघा. तर या चारीपैकी कुठल्या लाईनचं रिप्रेझेंटेशन बरोबर आहे? ए बरोबर आहे, बी सी डी काय बरोबर आहे, तर सी बरोबर आहे. का? सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे ए आणि बी तर चुकीचं आहे. का? तर मी मगाशी म्हटल्याप्रमाणे इलेक्ट्रिक फील्ड इनसाइड अ कंडक्टर इज 0. आय मीन नेट इलेक्ट्रिक फील्ड, ऑब्व्हियसली इलेक्ट्रिक फील्ड आणि इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स ह्या नेटच असतात ना, म्हणजे नेट इलेक्ट्रिक फील्ड, त्या सरळ मी ई नेट म्हणतो ना, ई नेट इनसाइड इज 0. त्यामुळे आज जर इलेक्ट्रिक फील्ड 0 असेल तर इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स आत असणारच नाही. त्यामुळे ह्याच्यात आत दाखवले तरी म्हणजे हे असणारच नाही. ए आणि बी ऑप्शन तर रूल आउट झाले. राहता राहिले प्रश्न सी आणि डी. सी आणि डी मध्ये असे काहीतरी असा बेंड झाला दिसतोय आणि तर सरळ, फक्त असं सरळ गेला दिसतोय. हा दोघांमधला फरक आहे.
बरं, ह्याच्यात काय होतं, तर ह्याच्यामध्ये ऑप्शन सी काय योग्य आहे लक्षात घ्या. थोडं मला हे एक्सप्लेन जास्त करायला लागेल. बघा इथं काय आहे, ई युनिफॉर्म आहे ना, म्हणजे त्यांनी ऑब्व्हियसली त्यांनी हे दिलं होतं की हे जे फील्ड आहे बाहेरचं इट इज युनिफॉर्म. ई एक्सटर्नल काय आहे, इज युनिफॉर्म. मला सांगा, हे जर ई बाहेरचं जे आहे ते युनिफॉर्म आहे, ते युनिफॉर्म असेल तर ई काय असतं, dv/dx. आणि आतलं ई काय आहे, इनसाइड 0 आहे. अरे नेट म्हणू आपण, ई नेट आतलं काय आहे 0. हे जर 0 असेल तर व्ही कुठला डिफरन्शियल 0 जेव्हा असतो तेव्हा हे कॉन्स्टंट असायला पाहिजे. दॅट मीन्स दॅट इज व्ही शुड बी कॉन्स्टंट. कुठे, या कंडक्टरच्या सरफेसवर, कारण ई 0 कुठे आहे, कंडक्टरमध्ये. म्हणजे याच्या सरफेसवर काय पाहिजे, व्ही शुड बी, सरफेसवर म्हणण्यापेक्षा अख्ख्या कंडक्टरमध्ये व्ही काय पाहिजे, अख्ख्या ठिकाणी व्ही कॉन्स्टंट पाहिजे ना. ऑल डिस्प्लेसेस व्ही शुड बी कॉन्स्टंट, म्हणून तरच 0 येईल. ओके, आता व्ही जर कॉन्स्टंट असेल तर हा या सरफेसला इक्वी पोटेन्शियल सरफेस म्हणतात. इक्वी हे सगळं नाव बघा, दिस इज कॉल्ड एज इक्वी पोटेन्शियल सरफेस. मी या शब्दावर थोडं चर्चा करतो नंतर, सध्या लक्षात घ्या इक्वी पोटेन्शियल सरफेस. आणि इक्वी पोटेन्शियल सरफेस जर हा असेल तर इलेक्ट्रिक फील्ड लाईन इज ऑलवेज नॉर्मल टू द इक्वी पोटेन्शियल सरफेस. म्हणजे ही इलेक्ट्रिक फील्ड लाईनची एंट्री जी असती ती या पॉईंटला कशी असली पाहिजे, नॉर्मल, आणि एक्झिट पण कशी असली पाहिजे, नॉर्मल. कळतंय. त्यामुळे आयडियल डायग्राम कशी काढायला पाहिजे, व्हॉट विल बी एक्झॅक्ट डायग्राम, जर बाहेरच्या, जर मी न्यूट्रल कंडक्टर जर बाहेरनं असलेल्या इलेक्ट्रिक फील्डवर ला एक्सपोज केला तर काय असायला पाहिजे, इट शुड बी अशी लाईन आली. आणि ती लाईनची एंट्री जी आहे ती एंट्री अशी नॉर्मल होणार. नॉर्मल म्हणजे कळतंय, या ठिकाणी अशी नॉर्मल एंट्री होणार. कळतंय ना. जर असं असेल तर इट विल बी लाईक दिस. डायमेट्रिक असेल तर स्ट्रेट असेल, इथं असं असेल. कळतंय का, येस असं असेल. दिस इज अ एक्झॅक्ट करेक्ट. त्यातला म्हणून सी ऑप्शन बरोबर आहे. असं आहे, हा एक्सटर्नल ई आहे. कळतंय काय, हे बरोबर आहे. कारण या सगळ्या ठिकाणी, या सगळ्या पॉईंटला जिथे जिथे लाईन्स आत एंट्री करतायत त्या कंडक्टरमध्ये, इथे सगळीकडे कसं आहे, दे आर एंटरिंग नॉर्मली. का नॉर्मली, बिकॉज दिस सरफेस इज इक्वी पोटेन्शियल सरफेस. वाय इट इज इक्वी पोटेन्शियल सरफेस, बिकॉज नेट इलेक्ट्रिक फील्ड इनसाइड द कंडक्टर इज 0. वाय इट इज 0, बिकॉज ऑफ फ्री इलेक्ट्रॉन्स ऍडजस्टमेंट. ठीक आहे, मग अशी बघितल्यासारखं. हे मी जे काही एक्सप्लेनेशन दिलेलं आहे तुमच्या शब्दात लिहा, राईट इन युअर ओन लँग्वेज, ओन वर्ड्स, नो प्रॉब्लेम. पुढचा एक सब टॉपिक बघूया. इनफॅक्ट आपण आतापर्यंत शिकलोय ते चांगल्या प्रकारे समराईज करू. काय लिहितो मी, प्रॉपर्टीज ऑफ न्यूट्रल कंडक्टर. म्हणूयात न्यूट्रल कंडक्टर. न्यूट्रलचा अर्थ काय, हा अगोदरपासून चार्ज किंवा ह्याच्यातनं काही करंट ऑलरेडी काही फ्लो होत नाहीये, न्यूट्रल आहे हा अगोदर, बिफोर एक्सपोजिंग टू ई. प्रॉपर्टीज ऑफ न्यूट्रल कंडक्टर व्हेन एक्सपोज्ड टू युनिफॉर्म ई. बघू तर आपण ह्याला जे काही प्रॉपर्टीज बघूयात. पहिली प्रॉपर्टी काय आहे की याच्यामध्ये पहिली प्रॉपर्टी की इलेक्ट्रिक फील्ड इज इंड्युस्ड. इंड्यूस होणं म्हणजे काय, आत तयार होणं काहीतरी समथिंग. आता मी जर तुम्हाला एकदम रागाने बोललो, एकदम तुमचा अपमान केला, तुमच्यामध्ये राग इंड्यूस होईल ना, आतनं जनरेट होईल, त्याला म्हणतात इंड्यूस. ई इज इंड्युस्ड इनसाइड द कंडक्टर
इन सच अ वे, अशा प्रकारे त्या कंडक्टरच्या आत ई तयार होईल, इन सच अ वे दॅट ई नेट इनसाइड कंडक्टर विल बी 0. हेच मगाशी हेच सांगत होतो, तेच फक्त एका सेंटेन्समध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे. ओके, परत काय, बिकॉज ई नेट इज 0 विच इज इक्वल टू dv by dx implies v is constant at all points in conductor. म्हणजे या कंडक्टरवर कुठलाही पॉइंट घ्या, सगळीकडे व्ही सेम. व्ही काय आहे, पोटेन्शियल. इथं जर 10 व्होल्ट असेल तर इथं पण 10 व्होल्ट 10 व्होल्ट 10 व्होल्ट 10 व्होल्ट 10 व्होल्ट सगळीकडे 10 व्होल्टच असेल. हे कळतंय का? ऑब्व्हियसली. आणि हा चार्ज, हा जो कंडक्टर आहे हा एका ठिकाणी रेस्टवर आहे. ऑब्व्हियसली हा जर मूव्ह करायला लागला तर इथं मॅग्नेटिक फील्ड पण तयार होईल. म्हणून आपण मूव्हमेंट अजून कुठे घेतच नाही. कळतंय? ओके. त्यानंतर तिसरी प्रॉपर्टी काय घेतली, हीच की इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स, FIELD लाईन्स एंटर अँड एक्झिट परपेंडिक्युलर टू द सरफेस. इलेक्ट्रिक फील्ड लाईन दाखवल्याप्रमाणे या सरफेसला परपेंडिक्युलर एंट्री करतात किंवा आणि परपेंडिक्युलर एक्झिट करतात. ओके, हे झाला तिसरा. चौथा, जेव्हा मी एका कंडक्टरवर एखादा चार्ज इंड्यूस करतो तर काय होतं, मी जर एका कंडक्टरवर चार्ज इंड्यूस करतो, आता असा कंडक्टर म्हणजे मेटल आहे, हा मेटलचा तुकडा आहे, मेटलचा तुकडा आहे. ह्याच्यावर मी जर क्यू चार्ज डिपॉझिट केला तर काय होईल, तर चार्ज जो आहे एका ठिकाणी तर साठून राहील का? नाही, कारण हे कंडक्टर आहे ना, कंडक्टर चार्ज इमिजिएट डिस्ट्रीब्यूट करून टाकेल. ओके, पण हा डिस्ट्रीब्यूट कसा करेल? ह्याच्या आतमध्ये चार्ज राहील कसा का बाहेर राहील? बघा, चार्ज कधी पण कंडक्टरवर तुम्ही डिपॉझिट केला तर तो कधी पण चार्ज, समजा हा पॉझिटिव्ह चार्ज असेल तर हा कधी पण चार्ज त्या कंडक्टरच्या सरफेसवरच राहतो, कंडक्टरच्या आत जात नाही. हे फार इम्पॉर्टंट प्रॉपर्टी आहे. चार्ज तुम्ही एका कंडक्टरवर डिपॉझिट केला, देन द चार्ज फक्त त्याच्या सरफेसवर डिपॉझिट करतो, ह्याच्या आत चार्ज राहत नाही. एक सिंपल तुम्हाला उदाहरण सांगतो, का राहत नाही आत चार्ज. ओके, मी जर असा गॉशियन सरफेस इमॅजिन केला, अगेन गॉस थेरम तुम्ही शिकलेला आहे. असा जर एक असा गॉशियन सरफेस इमॅजिन केला, जस्ट इनसाइड, अगदी फ्यू ॲटम्स जस्ट इनसाइड द सरफेस, तर मला सांगा या गॉशियन सरफेससाठी मला काय लिहिता येईल? गॉस लॉ काय असतो? इंटिग्रेशन EdA इज इक्वल टू क्यू इनसाइड अपॉन एप्सिलॉन नॉट ना. ओके, पण मला सांगा याच्या आत हा कंडक्टर आहे, आणि मग असे पण कंडक्टरमध्ये बघितलं, कंडक्टरमध्ये ई काय असतो? 0. मग ई 0, तर हे सगळं 0 झालं ना. म्हणजे हे जर 0 व्हायचं असेल, ही परमिटिव्हिटी नॉन 0 असते, तर क्यू इनसाइड शुड बी 0. दिस इम्प्लाइज क्यू इनसाइड इज 0. कळतंय? म्हणजे याचा अर्थ काय, याच्या आत काही चार्ज राहत नाही. आणि आत जर चार्ज असेल, जर राहिला चुकून मगून, तर काय व्हायला पाहिजे, मग ई 0 होणार नाही, म्हणजे हा कंडक्टरच राहणार नाही. कळतंय ना? दिस इज हाऊ कंडक्टर वर्क्स. ही प्रॉपर्टी कशी शब्दात लिहाल तुम्ही, तर इफ चार्ज क्यू इज डिपॉझिटेड ऑन द कंडक्टर, द चार्ज स्प्रेड्स ऑल ओव्हर द सरफेस ओनली अँड नॉट विदिन द कंडक्टर. लिहिलं? हे असं लिहा. आणि हे एक्सप्लेनेशन आहे गॉस लॉच्या अनुसार, अकॉर्डिंग टू गॉस लॉ. ठीक आहे ना? ओके, पुढे पाचवी प्रॉपर्टी. अच्छा, हा आता मला कळलं. ठीक आहे, हा कंडक्टर आहे, मेटल तुकडा आहे, ह्याच्यावर मी चार्ज डिपॉझिट केला. बरं, हा चार्ज काय आहे?
हा चार्ज काय आहे, इथं डिपॉझिट होईल ना, सरफेसवर असेल, तो आत जाणार नाही, सरफेसवरच तो अक्युमुलेट राहील. अक्युमुलेट म्हणजे इक्वली स्वतःला डिस्ट्रीब्यूट करून घेईल. इक्वली म्हणत नाही मी, स्वतःला डिस्ट्रीब्यूट करून घेईल. ते आपण पुढच्या प्रॉपर्टीमध्ये बघू काय होतं पुढे, म्हणजे डिस्ट्रीब्युशनची क्वांटिटी, पण इक्वली डिस्ट्रीब्यूट तर करून घेईल. अच्छा, काय होईल त्याच्या आत एक कॅव्हिटी आहे, तर या कंडक्टरच्या आत काय आहे, कॅव्हिटी. यू अंडरस्टँड व्हॉट इज कॅव्हिटी? खोबण, पोकळी मराठीत, दॅट इज कॅव्हिटी. अच्छा, आता कॅव्हिटी याच्या आत स्पेस आहे, बाहेर पण स्पेस आहे, आणि त्या मेटल तुकड्याच्या आत, 3D तुकड्याच्या आत पण एक कॅव्हिटी आहे, त्याच्यामध्ये पण स्पेस आहे. ओके, मग ज्या अर्थी हा चार्ज इतर या सरफेसवर डिपॉझिट झाला, तसं मग हा पण एक सरफेसच आहे ना, मग ह्याच्यावर डिपॉझिट होईल का चार्ज? तर बघा, आपण अनालाइज करू परत. एक सरफेस घ्या, गॉसियन सरफेस घेतो, असं सेम अनालिसिस, गॉसियन सरफेस आहे. आता अकॉर्डिंग टू गॉस लॉ मी वरचं हे जस्ट कॉपी पेस्ट इथं करू शकतो. गॉस लॉ म्हणतो मला काय, EDA शुड बी इक्वल टू क्यू इनसाइड बाय एप्सिलॉन नॉट. पण मला सांगा, व्हॉट इज इंटिग्रेशन ऑफ EDA? इलेक्ट्रिक फील्ड. पण हा गॉस जो आहे, हा जो मी सरफेस घेतला, हा कंडक्टरच्या आतच आहे, आणि कंडक्टरच्या आत कधी पण E काय असतो, 0. त्यामुळे दिस ऑलगेन सेम थिंग इम्प्लाइज दॅट क्यू इनसाइड शुड बी 0 ओनली. आता क्यू इनसाइड म्हणजे कशाच्या इनसाइड, गॉस सरफेसच्या इनसाइड, गॉसियन सरफेसच्या इनसाइड. मग कॅव्हिटी पण त्याच्या आतच आली. याचाच अर्थ काय, कॅव्हिटीमध्ये पण इथं ही पण कॅव्हिटी न्यूट्रल असेल, याच्यावर चार्ज इथे येणार नाही, जरी कॅव्हिटी असेल तरी. कळतंय का? बरं, या प्रॉपर्टीचा फायदा कधी करून घेतला जातो, ही जी प्रॉपर्टी आहे ह्याचा फायदा. ओके, तर मग म्हणतोय ही जी प्रॉपर्टी आहे ह्याचा फायदा कुठे करून घेतला जातो, कुठली प्रॉपर्टी? ही कॅव्हिटी जरी असली आत, तरी तिथे इलेक्ट्रिक फील्ड आत नसतं, 0 असतं, आत चार्जही नसतो. कसं, समजा काहीतरी इन्स्ट्रुमेंट आहे, काहीतरी एकदम असं सेन्सिटिव्ह इन्स्ट्रुमेंट आहे, जे मला बाहेरनं जे इलेक्ट्रिक फील्ड असतं त्याला मला त्याच्यापासून मला प्रोटेक्ट करायचं आहे. आय वॉन्ट टू प्रोटेक्ट दिस फ्रॉम सम एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड. कधी कधी काय असतं, एस्पेशली स्पेसमध्ये, ऑब्व्हियसली स्पेसमध्ये इलेक्ट्रिक फील्ड आणि मॅग्नेटिक फील्ड हे सोलर फ्लेअर्स आणि अर्थ मॅग्नेटिक फील्ड ह्याच्या इंट्रॅक्शन्समुळे स्पेसमध्ये किंवा कुठल्याही मोठ्या मोठ्या ॲप्लिकेशनमध्ये, आता डेली लाईफच्या ॲप्लिकेशनमध्ये असं कधी येत नाही, पण काही एकदम स्पेसिफिक ॲप्लिकेशनमध्ये काय असतं, बाहेरनं इलेक्ट्रिक फील्ड भरपूर असतं असं. पण मला काय करायचं आहे, या इलेक्ट्रिक फील्डपासून या इन्स्ट्रुमेंटला वाचवायचं आहे. का तर त्या इलेक्ट्रिक फील्डपासून ह्याच्यात काहीतरी डॅमेज होऊ शकतो. डोंट वॉन्ट दिस टू डॅमेज. तसं जर असेल तर आता मग हे कसं इलेक्ट्रिक फील्डला शिल्ड करू मी, हाऊ विल आय शिल्ड दिस थिंग? मग काय करा, मी काय करतो, या डब्याला, या इन्स्ट्रुमेंटला अशा कॅव्हिटीमध्ये ठेवून टाकतो, याच्या पोटामध्ये, एक कंडक्टरच्या पोटामध्ये. इन अदर वर्ड्स, मी काय करतो, एक बॉक्स बनवतो, एक मोठ्या बॉक्समध्ये ठेवून टाकतो, आणि हे बॉक्स कशाचा असायला पाहिजे, मेटलचा असायला पाहिजे. मेटलचा म्हणजे कंडक्टरचा असला पाहिजे. का, कंडक्टरच्या आत जर मी इन्स्ट्रुमेंट ठेवलं तर कंडक्टरच्या आत इलेक्ट्रिक फील्ड 0 आहे, चार्ज त्याच्या आत नसतोच. त्यामुळे जो काही चार्ज ह्याच्यावर डेव्हलप होईल, जो काही चार्ज, तो सगळा बाहेर डेव्हलप होईल, कंडक्टरच्या सरफेसच्या बाहेर डेव्हलप होईल, आत नाही. क्यू इनसाइड इज 0. कळतंय? त्यामुळे मी काय केलं, या लाईन्स ज्या आहेत, या लाईन्स कशा, त्यांनी आत अशी आली, पण त्याच्या आत लाईन्स नाही आहेत. कळतंय ना? इट एंटर्ड लाईक दिस आणि एक्झिटेड लाईक दिस. देर आर नो लाईन्स इनसाइड, बिकॉज इनसाइड देर इज नो इलेक्ट्रिक फील्ड. कळतंय? त्यामुळे मी या इन्स्ट्रुमेंटला शिल्डिंग केलं, प्रोटेक्ट केलं बाहेरच्या इलेक्ट्रिक फील्डच्या प्रभावापासून. कळतंय? ही प्रॉपर्टी तर वापरता येते. दिस इज 5th प्रॉपर्टी. बघा 6th प्रॉपर्टी बघा. आता ठीक आहे, जर असा काहीतरी शेप आहे, असा कंडक्टरचा शेप आहे, काहीतरी रॅन्डम शेप घेतला मी. आता ह्याच्यावर जर मी चार्ज डिपॉझिट केला क्यू, तर हा कंडक्टर आहे, तर मी मगाशी म्हणलं ठीक आहे, चार्ज सरफेसवर असतो. पण मला सांगा, सरफेसवर असतो मान्य आहे, पण सरफेसवर पण काय इक्वली डिपॉझिट होतो का? तर नाही होत. इक्वल डिपॉझिट सरफेसवर होत नाही, जरी हा कंडक्टर असला तरी. काय होतं, हा चार्ज जो असतो ना, ज्या ठिकाणी रेडियस ऑफ कर्वेचर छोटी असते त्या ठिकाणी हा जास्त कॉन्सन्ट्रेट होतोय, आणि ज्या ठिकाणी रेडियस ऑफ कर्वेचर मोठी असते तिथं रेरिफाय होतो.
कळतंय? आता या पॉईंटला रेडियस ऑफ कर्वेचर एकदम कमी आहे ना. म्हणजे जर मी सिग्मा अशी टर्म बघितली, व्हॉट इज सिग्मा? चार्ज डेन्सिटी. चार्ज डेन्सिटी म्हणजे दिस इज कूलम पर मीटर स्क्वेअर, चार्ज पर युनिट एरिया. हा जो सिग्मा असतो इट इज इनवर्सली प्रपोर्शनल टू रेडियस ऑफ कर्वेचर, आरसी. रेडियस ऑफ आरसी काय आहे? रेडियस ऑफ कर्वेचर. बघा या ठिकाणी कर्वेचर एकदम कमी आहे रेडियस, आणि या ठिकाणी कर्वेचर मोठं आहे. त्यामुळे इथं चार्ज कमी कॉन्सन्ट्रेट होईल, इथं जास्त कॉन्सन्ट्रेट होईल. कळतंय? ओके. हे असं का होतं मला जास्त एक्सप्लेन करावं लागेल, जे आपल्या या स्कोपमध्ये सध्या नाही आहे. लेट अस नॉट गो इन द डिटेल्स ऑफ दिस. पण हे तुम्हाला कळतंय, चार्ज डिपॉझिट केला, हा एक कंडक्टरच आहे. ऑब्व्हियसली आपण जे सगळ्या प्रॉपर्टी बघतोय कंडक्टरच बघतोय. ठीक आहे. इन्सुलेटर असे वर्क होत नाहीत. इन्सुलेटरची आपण चर्चा थोड्या वेळाने करू. कळतंय का हे? ओके. तर तुमच्या शब्दात मी जे सांगतोय ते लिहून घ्या. पुढची प्रॉपर्टी बघू. 7th प्रॉपर्टी. समजा असा एक कंडक्टिंग सरफेस आहे, कंडक्टिंग मेटलचा तुकडा आहे, त्याच्यावर आपण चार्ज डिपॉझिट केला. तर तुम्हाला माहिती आहे इथं कर्वेचर जास्त आहे, त्यामुळे इथं काय राहणार? जास्त कॉन्सन्ट्रेशन राहणार चार्जेसचं. इथं कर्वेचर फार मोठं आहे, त्यामुळे इथं ते दूर असणार एकमेकांच्या. आणि इथं मॉडरेट असेल, आणि इथं परत कर्वेचर जास्त, इथं परत जवळजवळ जास्त येतील. कळतंय? असं ते वर्क होईल ना. ओके. तर असं ते एकमेकांना डिस्ट्रीब्यूट करून घेतील. मग अशी म्हटल्याप्रमाणे सरफेस डिस्ट्रीब्युशन असं होईल चार्जचं. बरं, तर मला सांगा मग या ठिकाणचं लक्षात घ्या, इलेक्ट्रिक फील्ड इनसाइड द कंडक्टर इज ऑलवेज 0, त्यात काही वादच नाही. पण जस्ट आउटसाइड कसं असेल? तर ह्याचं छोटं डेरिव्हेशन आहे, पण डेरिव्हेशन मध्ये पडत नाही. डेरिव्हेशन जस्ट आउटसाइड. समजा याला E1 काय असेल? E1 तो असतो सिग्मा 1 बाय एप्सिलॉन नॉट. सिग्मा 1 काय? या ठिकाणचं सिग्मा आहे काय? चार्ज डेन्सिटी, चार्ज पर युनिट एरिया. ओके. या ठिकाणचा काय तर सिग्मा वेगळा असेल, आणि सिग्मा हा रेडियली त्या सरफेसला रेडियली आउटवर्ड असतो. जसे E2 इज इक्वल टू सिग्मा 2 बाय एप्सिलॉन नॉट. या ठिकाणी असं काहीतरी E3 असेल. हा E3 काय असतो? हा असेल सिग्मा 3 बाय एप्सिलॉन नॉट. असे प्रत्येक पॉइंटला रेडियली आउटवर्ड्स ई. हे कुठे असतात? ई सरफेसच्या जस्ट आउटसाइड. पाहिजे असेल तर लिहून घ्या. E1, E2, E3 आर इलेक्ट्रिक फील्ड जस्ट आउटसाइड द surface of a conductor. चार्ज कंडक्टर, चार्ज जर आहे ऑब्व्हियसली. कळतंय ना? इनसाइड नाही म्हणते मी, त्या सरफेसवर सुद्धा नाही म्हणते, जस्ट आउटसाइड. हे इम्पॉर्टंट आहे. कळतंय का? हे लिहून घ्या. ही झाली प्रॉपर्टी 7वी. पुढची प्रॉपर्टी बघा. कंडक्टरच्या आतमध्ये इलेक्ट्रिक फील्ड 0 आहे, नो डाऊट. कंडक्टरच्या जस्ट बाहेर इलेक्ट्रिक फील्ड 0 नाही आहे. काय? सिग्मा बाय एप्सिलॉन नॉट. आता खाली बघितलं मी. हिचं डेरिव्हेशन आहे, पण मी याच्या प्रत्येक स्टेपला डेरिव्हेशन सांगता येतात, पण मी जे डेरिव्हेशन आपल्या कामाचे आहेत तेच मी तुम्हाला सांगतोय. अननेसेसरी डेरिव्हेशन सांगून तुम्हाला सध्या मला या स्टेजमध्ये कन्फ्यूज करायचं नाही आहे. तुम्हाला कोणाला एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन हवी असेल तर यू कॅन कम बॅक टू मी. जेव्हा आपले रेग्युलर क्लासेस चालू होतील मी तुम्हाला डेरिव्हेशन ते सांगेल. नॉट अ बिग डील. बघा आता अजून एक कन्सेप्ट ऐकूयात. हा एक कंडक्टरचा तुकडा आहे. बघा ह्याच्यावर चार्ज डिपॉझिट केलेला आहे. हा चार्ज डिपॉझिट ह्याच्यावर केलेला असल्या कारणाने ह्याच्या आतमध्ये इलेक्ट्रिक फील्ड काय आहे? 0 आहे, कारण हा कंडक्टर आहे. पण ह्याच्या बाहेर जस्ट बाहेर इलेक्ट्रिक फील्ड आहे ना काहीतरी, सिग्मा बाय एप्सिलॉन नॉट आहे ना. ओके. तर या फरकामुळे, बिकॉज ऑफ दिस डिफरन्स, जस्ट आउटसाइड नॉन 0 आहे आणि जस्ट इनसाइड 0 आहे. या फरकमुळे काय होतं?
हा जो सरफेस असतो, दिस सरफेस ॲक्ट्स लाईक अ स्ट्रेच्ड मेम्ब्रेन. ड्यू टू, हे असं लिहून घ्या, मी काही दाखवत नाही. ड्यू टू असं लिहा, इलेक्ट्रिक फील्ड जस्ट इनसाइड द कंडक्टर इज 0 and just outside the conductor is sigma by epsilon naught. Due to this difference, the surface of the charged conductor behaves like a stretched membrane. Stretched membrane. म्हणजे तुम्हाला आठवतंय आपण सरफेस टेन्शन शिकवताना आपण एक हा शब्द वापरला होता की सरफेस ऑफ अ लिक्विड बिहेव्स लाईक अ स्ट्रेच्ड मेम्ब्रेन. आपण फिल्म पण कशी फॉर्म होती त्याचा सरफेस टेन्शन चॅप्टरमध्ये आपण हा शब्द सारखा वापरला आहे, स्ट्रेच्ड मेम्ब्रेन. लिक्विडचा लेअर असतो, इट ॲक्ट्स लाईक अ ताणलेला मेम्ब्रेन. स्ट्रेच म्हणजे ताणलेला, मेम्ब्रेन म्हणजे पातळ लेअर. तर हा कंडक्टर मेटलचा तुकडा जर असेल तर ऑब्व्हियसली मेटल काय ह्याच्याने एक्सपांड होणार नाही. पण समजा तुम्ही हा चार्ज एका सोपच्या बबलवर डिपॉझिट केला तर सोपच्या बबल काय होईल, या स्ट्रेच्ड मेम्ब्रेननी तो सोपचा बबल एक्सपांड व्हायला लागेल. आपण आता असे प्रॉब्लेम्समध्ये सरफेस टेन्शन आणि हे दोन्ही एकत्र आणता येतं. इनफॅक्ट तुम्हाला सरफेस टेन्शन शिकवताना मी हा फॉर्म्युला सांगितला असेल. तुम्हाला तेव्हा म्हणालो तुम्ही की सरफेस टेन्शन शिकवताना की जर बबलवर चार्ज डिपॉझिट केला तर एक्सेस प्रेशर, आपण सरफेस टेन्शनमध्ये एक्सेस प्रेशरची केलेली आहे डेफिनेशन. तर एक्सेस प्रेशर काय होतं जेव्हा चार्ज्ड बबल असतो तेव्हा. त्यात मी ही व्हॅल्यू दिलेली आहे. तुम्ही तुमच्या नोट्स उघडून बघा. तेव्हा तुम्हाला असं म्हणलं होतं की सध्या तुम्हाला कळणार नाही, तुम्ही फक्त लिहून घ्या ब्लाइंडली, आणि जेव्हा हे तुम्हाला शिकवेल मी तेव्हा तुम्हाला सांगेन. तर आत्ता दॅट इज द टाइम राईट नाव वेन इट इज टाइम टू लर्न इट. बघा, तर बिहेव लाईक अ स्ट्रेच मेम्ब्रेन, फाईन. तर ह्याला म्हणतात इलेक्ट्रिक प्रेशर. इलेक्ट्रिक प्रेशर कुठलं प्रेशर आहे? हा सरफेस स्ट्रेच्ड मेम्ब्रेनवर असतो ना, स्ट्रेच मेम्ब्रेन सारखा बिहेव करतो. म्हणजे दिस इज अंडर सम प्रेशर, काहीतरी तणाव आहे त्याच्यावर, काहीतरी तणावावर सारखा ऍक्ट करतोय. ओके, त्या प्रेशरला म्हणतात इलेक्ट्रिक प्रेशर. ओके, या इलेक्ट्रिक प्रेशर शॉर्ट फॉर्ममध्ये आपण EP लिहू. ह्याचा फॉर्म्युला तुम्हाला डायरेक्ट लिहून देतो मी, ह्याचा डेरिव्हेशनच्या मागे नाही पडत मी. ह्याचा फॉर्म्युला असतो सिग्मा स्क्वेअर बाय 2 एप्सिलॉन नॉट. सिग्मा स्क्वेअर बाय 2 एप्सिलॉन नॉट. बरं, आता आपण जेव्हा सेंगेजमध्ये असे प्रॉब्लेम्स किंवा आपल्या बुकलेटमध्ये असे प्रॉब्लेम्स येतील ज्यामध्ये बबल पण आहे, सरफेस टेन्शन, आपल्याला एक्सेस प्रेशरही वापरायचं आहे आणि चार्ज पण त्याचा डिपॉझिट केला आहे, असे प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह करताना बघू कसे सॉल्व्ह करायचे. आता मी तो विषयमध्ये आणत नाही. तुम्हाला बेसिक कळलं. व्हॉट इज एक्सेस प्रेशर? एक्सेस प्रेशर is pressure due to the difference in electric field just inside and outside of the metallic conductor. The surface of the metallic conductor behaves as a stretched membrane and it is under some pressure. That pressure is called electric pressure and it is given by sigma square by 2 epsilon naught. 2 epsilon naught. कळतंय? ओके, हे नीट लिहून घ्या. फाईन. बर, अजून एक पॉइंट आहे, तो म्हणजे बेसिकली कसा आहे बघा, मगाच्या पॉइंटचाच एक सिमिलर पॉइंट आहे. हा एक कंडक्टर आहे. बर, ह्याला बाहेरनं चार्ज डिपॉझिट केला. ठीक आहे, इथं चार्ज डिपॉझिट झाला ह्याच्यावर असं चार्ज डिपॉझिट झाला. बरं, बाहेरनं चार्ज घ्यायला नको होता. मी एक सेकंड डायग्राम वेगळी काढतो. बाहेरनं चार्ज घ्यायला नको होता मला, तुम्हाला विदाऊट चार्ज बाहेरचं सांगतो, नंतर आपण बाहेरचा चार्ज पण घेऊ. तो म्हणजे बघा 9th पॉईंट, हा एक कंडक्टरचा तुकडा आहे आणि ह्याच्यात एक कॅव्हिटी आहे. ही काय आहे? कॅव्हिटी, पोकळी. या कॅव्हिटीमध्ये मी काय करतो, या कॅव्हिटीच्या आत चार्ज ठेवतो. कळतंय का? या कॅव्हिटीच्या आत एक चार्ज ठेवला, +Q चार्ज ठेवला. आता काय होईल? आपण आतापर्यंत शिकलोय की इलेक्ट्रिक फील्ड कॅव्हिटीमध्ये नसतं, कंडक्टरच्या आत नसतं वगैरे, पण आता कॅव्हिटीमध्येच चार्ज ठेवलाय.
आता काय होईल बघा. आता काय व्हायला पाहिजे, मी काय करतो, सेम गॉशियन सरफेस घ्या एक जस्ट इनसाइड. हा काय आहे, गॉशियन सरफेस जस्ट इनसाइड घेतला. परत लावा गॉसला म्हणतो इंटिग्रेशन EdA इज इक्वल टू Q इनसाइड बाय एप्सिलॉन नॉट. पण तुम्हाला माहिती आहे हा कंडक्टर आहे, कंडक्टरच्या आत इलेक्ट्रिक फील्ड शुड ऑलवेज बी 0, म्हणजे दिस शुड ऑलवेज बी 0. याचा अर्थ Q इनसाइड शुड ऑलवेज बी 0. याचा अर्थ काय, या गॉशियन सरफेसच्या आत चार्ज 0 असायला पाहिजे, पण आता होतच नाहीये, कारण आत मी चार्ज Q ऑलरेडी मिस ठेवलेला आहे चार्ज, मग 0 कसं असू शकतो. ओके, आता इथं काय होतं सांगतो तुम्हाला, तरी पण 0 होतं. कसं, हा चार्ज Q इथं असल्यामुळे काय होतं, हा जर प्लस Q आहे, ऑब्व्हियसली मी जेव्हा Q म्हणतो तेव्हा प्लस Q असतो ना तो, हा जेव्हा प्लस Q असतो तर ह्या प्लस Q मुळे काय होतं, या कंडक्टरच्या आतला हा जो लेअर आहे, या लेअरमध्ये मायनस Q जमा होतो. एक्झॅक्टली मायनस चार्ज इथं जमा होतो. कसा होतो, ऑब्व्हियसली इलेक्ट्रॉन इथं मूव्ह होतात ना या प्लस Qला अट्रॅक्ट होऊन, याच्या आतले फ्री इलेक्ट्रॉन्स. त्यामुळे या सरफेसवर काय, आतल्या सरफेसच्या बाजूला काय जमा होतं, मायनस Q चार्ज जमा होतो. कळतंय, येस असं होतं. आणि असं झालं म्हणून काय झालं, इथं मायनस Q चार्ज जमा झाला. ठीक आहे, तर बाहेर काय होतं, का इलेक्ट्रॉन इथनं आत फ्लो झाले ना, आत फ्लो झाले म्हणजे बाहेर काय होतं, बाहेर चार्ज प्लस Q जमा झाला. हे तुम्ही नोट डाऊन केलं का, बाहेर चार्ज किती झाला, प्लस Q जमा झाला. का मायनस Q इथं आत वळला ना या ठिकाणी, म्हणजे बाहेर प्लस Q. पण ठीक आहे, बाहेरचं मला घेणं देणं नाही आहे, मी गॉशियन सरफेसच्या आतली चर्चा करतोय. Q इनसाइड शुड बी 0. आता 0 आहेच आहे. कसं आहे, गॉस सरफेसच्या आत काय आहे, प्लस Q पण आहे आणि मायनस Q पण आहे, म्हणजे दिस बिकम्स अगेन 0. कळतंय, येस. त्याच्यामुळे गॉस लॉ इथं व्हॅलिड आहेच आहे, आणि त्यामुळे काय होईल, बाहेर चार्ज डेव्हलप होईल. तुम्हाला कळतंय का हे. पण बाहेर चार्ज जरी डेव्हलप झाला तरी नेट इलेक्ट्रिक फील्ड इनसाइड द कंडक्टर, आपण अगोदर शिकलेल्या प्रॉपर्टी सगळ्या व्हॅलिड आहेत. नेट इलेक्ट्रिक फील्ड इनसाइड द कंडक्टर इज अगेन 0 ओनली. हे कळतंय, ओके. आता असा जर चार्ज मला घालवायचा असेल, इफ आय हॅव टू नलिफाय सच अ चार्ज, म्हणजे आत चार्ज ठेवलेला आहे आणि तरी पण मला बाहेर चार्ज नको असेल इथं, तर अजून एक पद्धत काय करता येते, ती म्हणजे मी ह्या सरफेसला अर्थिंग करतो. तुम्ही अर्थिंग शब्द ऐकला असेल, तुमचं जर इलेक्ट्रिक इस्त्रीला किंवा इलेक्ट्रिक गिझरला शॉक लागत असेल तर काय म्हणतात, याचं अर्थिंग खराब झालं आहे, अर्थिंग पुअर आहे. घरात बऱ्याच ठिकाणी शॉक लागत असेल तर अर्थिंग पुअर आहे म्हणतात. अच्छा, हे अर्थिंग काय आहे, अर्थिंगचा हा सिम्बॉल आहे. तुम्ही जर घराचं कन्स्ट्रक्शन किंवा एस्पेशली इलेक्ट्रिकचं वर्क बघितलं असेल डिटेल्ड, तर ते काय करतात, इलेक्ट्रिकचं सगळं काम झाल्यानंतर एक वायर जमिनीच्या आत पुरतात, जमिनीच्या आत एक खड्डा करतात आणि वरनं एक वायर घेतात, त्या तुमच्या घरातल्या इलेक्ट्रिक सप्लायची जी अर्थिंग वायर असते. लक्षात घ्या, तुमचा जो सॉकेट असतो ना, सॉकेट, इथं सॉकेट दिसतोय का माझ्या आजूबाजूला, येस, बघा हे सॉकेट आहे. डिड यू एव्हर वंडर, आपल्यानंतर पोलॅरिटी प्लस मायनस असते ना, मग हे मधलं काय करायला लागलं आहे, व्हॉट इज दिस फंक्शन, कळतंय. आणि हे प्लग पण जो असतो, ते प्लग जो ज्याच्यामध्ये हा पोर्शन आपण इन्सर्ट करतो, ओके, तर तो त्या प्लगमध्ये पण 3 होल असतात, ह्याचं आणि ह्याचं. तर बेसिकली प्लस मायनस असतं, पण मग ह्याचं काय काम आहे. आणि काही अशी पण प्लग असतात ज्याच्यामध्ये हे तिसरं नसतं, चपटं प्लग, समथिंग लाईक अ चार्जर, ह्याच्यात 2च प्लग आहेत, ह्याच्यामध्ये तिसरं नाही आहे, ह्याच्यामध्ये तिसरं आहे. का, लक्षात घ्या, का असं असतं, कारण हे असे जे प्लग असतात हे हेवी ॲप्लिकेशनसाठी वापरले जातात, आणि अशा जे असतात ते लाईटसाठी असतात, लाईट ॲप्लिकेशन्स. लाईट म्हणजे काय ट्यूबलाईटवाला लाईट नाही, हलके ॲप्लिकेशन्स, जास्त करंट ओढणारे नसतात. बघा इथे तुम्ही रेटिंग जरी बघितलं, हे चार्जर चुकून वाचला तुम्हाला इथलं रेटिंग वाचेल. याची करंट कॅरिंग कॅपॅसिटी कमी असते. ह्याची किती आहे, दिस इज समथिंग, दिसत नाही आहे मला हे, फाईन
नाही दिसत नाही मला इथे. एनिवे आपण ह्याच्या डिटेल चर्चा आपण करंट शिकणार आहोत. अल्टरनेटिंग करंट आपला सेपरेट डेडिकेटेड चॅप्टर आहे. त्यात मी तुम्हाला काही गोष्टी सांगेल. सध्या फक्त अर्थिंग पॉईंट आला म्हणून सांगतो. हा जो असतो ना मधला, हा यातला पोलॅरिटी एखादी एक प्लस आणि एक मायनस असते. हा जो असतो दिस इज फॉर अर्थिंग. ही जी वायर असते याच्या आतनं जाती वायर, ही वायर आणि हे जे इथं लावलेलं असतं ना सॉकेटमध्ये, जिथं तिसरा वरचा तो पॉईंट असतो, तिथनं एक जी वायर असते ती सगळी वायर सख्या घरातल्या असं 3 पॉईंटची वायर वरच्या मधल्या याची वायर सगळ्या एका ठिकाणी आलेली असते आणि ती वायर अल्टिमेटली जमिनीच्या आत पुरलेली असते. हां, त्याला म्हणतात अर्थिंग. जमिनीच्या आत खड्डा करतात, त्यात मीठ घालतात फॉर बेटर कंडक्शन आणि त्यात ती वायर त्यात पुरतात. आणि ती वायर या तिसऱ्या हा जो ह्याचा जो फिमेल पोर्शन आहे सॉकेटचा, तर त्या तिला कनेक्टेड असते. तर माझ्याकडे जर इथे दाखवायला असेल आय कॅन शो यू. ओके, माझ्याकडे पूर्णपणे हेच आहे. ओके, ना लुक ॲट दिस. हा याच्यामध्ये हे इन्सर्ट होतं ना दिस थिंग. ओके, तर ह्याच्यात यातनं जी वायर असते तर ती वायर जाते लाईक दिस वायर गोज. ह्याच्यामध्ये तुम्हाला आता दिसतात बऱ्याच वायर्स, नाही 3च आहेत. 3 आहे. त्यातली हा कलर कोड पण ठरला असतो. या 3 पैकी एक कुठली तरी वायर असते जी याचं आउटपुट असतं या मधल्याचं. आणि ही अशी वायर जी असते ती अशा सगळ्या वायर्स एकत्र करून ती जमीन खाली पुरलेली असते कंडक्शन त्याला अर्थिंगसाठी. तर असं का असतं, तर आता ह्याच्या आत चार्ज काहीतरी आहे, पण याच्या आत चार्ज असल्यामुळे इथं अननेसेसरी चार्ज डेव्हलप झाला ना, ज्याची काही गरजच नव्हती. आणि उद्या याला कोणीतरी हात लावला बाहेरनं तर ही विल एक्सपिरियन्स इलेक्ट्रिक शॉक, ही विल एक्सपिरियन्स द करंट म्हणजे फ्लो ऑफ चार्ज. अगेन त्याला करंट म्हणतात, पण करंट पुढे शिकणार आहोत हे. पण सध्या हे अर्थिंग आपण तुम्हाला सांगतोय मी की हे असं जोडलं तर काय होतं. आणि हा सिम्बॉल आहे अर्थिंगचा. दिस इज अ सिम्बॉल ऑफ अर्थिंग. आता अर्थ इज ऑलवेज कन्सिडर्ड ॲट 0 पोटेन्शियल. ॲक्च्युली अर्थचं पोटेन्शियल निगेटिव्हमध्ये असतं थोडं, पण अर्थ जे आहे इज ऑलमोस्ट कन्सिडर्ड 0 पोटेन्शियल. त्यामुळे काय होतं, चार्ज इथनं ग्राउंड होऊन जातो. म्हणजे हा चार्ज त्या केसमध्ये इथं अक्युमुलेट होत नाही. म्हणजे आता ऑब्व्हियसली या डायग्राममध्ये मी अर्थिंग दाखवायला नको होती, कारण दाखवलं तर मला हा चार्ज इरेज करावा लागेल, तर पेनने इरेज करणं फार घाण जाईल. तर मी सेपरेट ड्रॉइंग करतो. म्हणजे काय होतं, ह्याच्यात कॅव्हिटी आहे, ती कॅव्हिटी काय करते, आत जर मी +Q ठेवला तर इथं -Q ती इंड्यूस करेल. -Q कुठे इंड्यूस करेल, याच्या आतल्या सरफेसवर. आणि याच्या आतल्या सरफेसवर -Q आला म्हणजे इथं बाहेर पण +Q यायला पाहिजे. पण हा +Q जर मी अर्थिंग केलं याचं, तर काय होतं, हे +Q इथं अर्थ झालं आणि इथं 0 व्होल्ट असतं ना अर्थला, तर तिथनं करंट फ्लो होईल. चार्ज फ्लो होणं म्हणजेच करंट फ्लो होईल आणि ग्राउंडेड म्हणजे बाहेरचं न्यूट्रलच राहील. डू यू अंडरस्टँड दिस हाऊ इट वर्क्स? ओके, हे सगळं तुम्हाला यातलं काय काय आवडेल, काय काय चांगलं वाटेल लिहून घ्या, तुमच्या भाषेत लिहून घ्या, शांतपणे लिहून घ्या. समजण्यासाठी बऱ्याच गोष्टी मी सांगतो एक्स्ट्रा, तर तुम्हाला वाटलं काही गोष्टी लिहायची गरज नाही आहे, अप टू यू. पण बेटर आहे, सेफर साईड लिहून घ्या. लिहायला काय फक्त इंक खराब होईल ना, वेस्ट होईल, अजून काय प्रॉब्लेम. ठीक आहे, पुढे बघू. तुम्हाला या सगळ्या प्रॉपर्टीज माहिती पाहिजेत. या प्रॉपर्टीवर न्यूमरिकल्स विचारले जाऊ शकतात किंवा थेरॉटिकल क्वेश्चन्स पण हिट आहेत याच्यावर भरपूर. आणि जितकी तुम्हाला ह्या कन्सेप्ट क्लिअर झालेली आहे, लक्षात घ्या, कन्सेप्ट जितकी क्लिअर झालेली आहे तितकं तुम्हाला मग त्यांनी किती शब्द फिरवले तरी काही प्रॉब्लेम नाही. ही कन्सेप्ट क्लिअर आहे का बघा. चार्ज इंड्यूस कसा होतो, कसा फ्लो होतो, गॉस लॉ कसा लागतो. ओके.